नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, ह्या महिन्यामध्ये 2 तारखेला माझे वडील एक्सपायर झाले. म्हणजे आजारीच होते आणि एक्सपायर होण्याच्या 5-6 दिवस अगोदर आमच्या नाशिकमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते. तर मित्रांनो, ज्या टायमाला माझे वडील ॲडमिट होते त्या टायमाला मी अशा काही व्यक्तीकडं मदत मागितली तर त्यांनी मला आश्वासन दिलं नाही, "अरे आम्ही आहोत, तू पुढे होय, आम्ही करतो सर्व काही." तर मित्रांनो, आज माझे वडील आमच्यात नाही आहे. ते 2 तारखेला एक्सपायर झालेत. तर आज माझ्या वडिलांना जवळ 1 महिन्याच्या जवळपास दिवस होतील. तर मित्रांनो, म्हणायचं एवढंच आहे का, जर तुमच्याकडनं मदत होत नाही आहे ना, मग तुम्ही खोटं आश्वासन देता कशाला? का चला तुम्ही देशाल, मग आमचं सर्व काही कार्य थांबेल. याचं तर देऊ नका ना. तुम्ही 4 चौघांसमोर म्हणता, "नाही आम्ही आहे, आम्ही देतो, आम्ही तुम्हाला फोन करतो, आम्ही तुम्हाला सांगतो." जर आपल्याकडनं मदत होत नसेल तर तुम्ही जागेवर नाही सांगा. म्हणजे आम्ही काही ना काहीतरी जुगाड लावून काहीतरी आमच्या वडिलांचं कार्य ते सगळं पूर्ण करू. आणि ते माझ्या वडिलांचं कार्य पूर्ण पण झालं. मला माझ्या भावांनी मला साथ दिली, काही मित्रांनी साथ दिली आणि काही बाहेरनं मी माझ्या गाडीवरती काही कर्ज वगैरे काढून ते माझ्या मित्रांचं सर्व 10व 12व 13व जे काही कार्य असेल त्यांचं, ते ज्यांना शांती मिळावी हे मी सर्व पूर्ण केलं. पण म्हणायचं एवढंच आहे का, होत नसताना फुकट आश्वासन देणं, आम्ही सांगतो, आम्ही करतो, हे कोणाला अपेक्षा ठेवू नका मित्रांनो. कोणाची परिस्थिती कशी असते, काय असते, हे सांगता येत नाही. आणि तुम्ही आश्वासन देणार, एक तर माणूस भरोश्यावर असतो, नाही हा माणूस मदत करणार. आणि टायमिंगला तुम्ही म्हणशाल, "नाही, नाही, नाही, मग आता आमच्याकडनं होत नाही आहे." मग जे लोकं म्हणणार ना, आम्ही कॉल करतो, तेच वेळेवर म्हणतात, "नाही, आता आमच्याकडनं होत नाही." मित्रांनो, ही गोष्ट करू नका.